नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न स्ट्रॅटजी बघणार आहोत. तर हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हॅमर कॅन्डलस्टिक हा पॅटर्न ओनली एकाच कॅन्डलने तयार होतो आणि तो डाऊन ट्रेंडच्या शेवटी पाहायला मिळतो आणि ती कॅन्डल रेड किंवा ग्रीन कलरची असू शकते. जर चार्टवर हॅमर कॅन्डल दिसली तर याचा अर्थ असा होतो की डाऊन ट्रेंड आता संपलेला आहे आणि हा ट्रेंड आता बदलणार आहे. हॅमर कॅन्डल मध्ये बॉडी ही स्मॉल असून ती वरच्या बाजूने तयार होते आणि खालच्या बाजूला होणारी ही शॅडो ही बॉडीच्या कमीत कमी दुप्पट असावी तरच ती एक चांगली हॅमर कॅन्डल समजली जाते. एंट्री कुठे करावी? जर हॅमर कॅन्डल नंतर एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि ती कॅन्डल 9 EMA सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर क्लोज झाली तर त्या कॅन्डलच्या वर बाय एंट्री करावी आणि हॅमर कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावा. तर आपण बँक निफ्टी या चार्ट मध्ये हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न स्ट्रॅटजी कशी वर्क करते बघूया. हा आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय. हा 16 सप्टेंबरचा चार्ट आहे. ही एक हॅमर कॅन्डल तयार झाली आहे. हॅमर कॅन्डल कोणत्याही कलरची असो, ग्रीन असो किंवा रेड असो, फक्त ती सपोर्टवर बनली पाहिजे. ही सपोर्टवर तयार झाली. हा आपला सायकोलॉजिकल सपोर्ट आहे 52,000चा. तिथून एक हॅमर कॅन्डल तयार झाली आहे आणि त्याच्यावरती एक कॅन्डल बुलिश कॅन्डल क्लोज झाली आहे. इथून आपली एंट्री बनली असती. एवढा आपला स्टॉप लॉस, हा आपला एवढा टार्गेट. आता सेम 20 सप्टेंबरला एक हॅमर कॅन्डल तयार झाली आहे. मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. ही मार्केट प्रिव्हियस डेला इथे क्लोज झालंय. त्यानंतर मार्केट सेम नेक्स्ट डेला इथे क्लोज झालंय. हे आपण प्रिव्हियस डेला इथे सपोर्ट ड्रॉ केलेला आहे. सपोर्ट ड्रॉ केल्यानंतर मार्केट वरच्या दिशेने डाऊन ट्रेंड संपून इथे एक हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे. हॅमर कॅन्डल कोणत्याही कलरची असो, रेड असो किंवा ग्रीन असो, एका सपोर्ट वर झालेले आहे. प्रिव्हियस डेच्या क्लोजिंग वर सपोर्ट तिने घेतलेला आहे आणि तिथून मार्केट वर जात आहे. या हॅमर कॅन्डलच्या खाली आपला स्टॉप लॉस. हॅमर कॅन्डलच्या वर एक ग्रीन कॅन्डल क्लोज झालेली आहे. तिथून आपली एंट्री आणि ती कॅन्डल 9 EMA च्या वर क्लोज झालेली आहे. सेम आता आपण बँक निफ्टीचा 1 ऑक्टोबरचा चार्ट ओपन केलाय आणि इथे एक हॅमर कॅन्डल तयार झाली आहे. पण इथे तर कुठला सपोर्ट नाही असं तुम्हाला वाटत असेल. याच्या आहे आपले सायकोलॉजी लेवल 53,000ची, याच्या खाली आहे 52,500ची. जर तुम्ही प्रिव्हियस डेचं मार्केट बघितलं तर इथून मार्केट सपोर्ट घेत आहे आणि इथून सपोर्ट ड्रॉ करूया. हा आपण इथे सपोर्ट ड्रॉ केलाय. इथून याने कशा प्रकारे सपोर्ट घेतलाय बघा. आपण प्रिव्हियस डेच्या सपोर्टचा पण यूज करून मार्केटमध्ये एंट्री एक्झिट घेऊ शकतो. तर इथून डाऊन ट्रेड आलेला आहे. हॅमर कॅन्डलच्या वर एक ग्रीन कॅन्डल क्लोज झाले. तिथून आपण एंट्री घेतली. हा आपल्याला 100 टू 100 पॉईंटचा टार्गेट भेटलेला आहे. अँड हॅमर कॅन्डलच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला. त्यानंतर सेम 18 ऑक्टोबरच्या चार्टवर गेलो. 18 ऑक्टोबरच्या चार्टवर डाऊन ट्रेंड आलेला आहे आणि इथून या हॅमर कॅन्डलने सायकोलॉजी लेवलचा सपोर्ट घेतलेला आहे. सायकोलॉजी लेवल 51,000ची सायकोलॉजी लेवल सपोर्ट घेतलेला आहे. 51,000च्या सायकोलॉजीवर सपोर्ट घेतल्यानंतर आपली एंट्री. त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल झाली. ती सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजच्या बघा सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज 9च्या वर क्लोज झाली. इथून आपण एक एंट्री घेतली. त्याच हॅमर कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावला. त्यानंतर टार्गेट किती केलाय बघा. कम से कम जर आपण लॉंग पोझिशन घेतली असती तर एवढं टार्गेट आपल्याला भेटलं असतं. आपला स्टॉप लॉस 3:1चं टार्गेट आपल्याला भेटलं असतं रिस्क रिवॉर्ड रेशिओ. त्यानंतर आपण 30 ऑक्टोबरच्या चार्टवर गेलो. इथून पण एक डाऊन ट्रेंड झाला. इथून आपली हॅमर कॅन्डल झाली. हॅमर कॅन्डल आता इथे तर कोणता सपोर्ट नाहीये, पण तुम्ही जर प्रिव्हियस डेवर सपोर्ट घ्यायला गेलात तर हा बघा, हा एक सपोर्ट कॅन्डलने घेतलेला आहे. तर 30 ऑक्टोबरच्या चार्टवर हॅमर कॅन्डल तयार झाली आहे आणि तिथे एक सपोर्ट घेऊन मार्केट वर झाले आहे. सेम आपली स्ट्रॅटजी डाऊन ट्रेंड होता.
हॅमर कॅन्डल बनली सपोर्टवर. हॅमर कॅन्डल नंतर एक ग्रीन कॅन्डल क्लोज झाली सिंपल लाईन मुव्हिंग वर क्लोज झाली. इथून आपण एंट्री घेतली. हा आपला टार्गेट एवढा. त्यानंतर 12 नोव्हेंबरच्या चार्टवर बँक निफ्टी 12 नोव्हेंबरचा चार्ट. आता मार्केट डाऊन ट्रेंड आला पण इथे हॅमर कॅन्डल झाली पण इथे कुठला सपोर्टच नाहीये. जर हॅमर कॅन्डल कुठल्या सपोर्टवरच झाली नाही तर ती वर्क करत नाहीये. बरोबर ती वरती गेली तिथून डायरेक्ट मार्केट खाली आलंय. त्यानंतर 13 डिसेंबरच्या चार्टवर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये होतं. इथे एक हॅमर कॅन्डल तयार झाली. हॅमर कॅन्डल कोणत्याही कलरची असो, ग्रीन कलरची असो किंवा रेड कलरची असो, तिने एक सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट तुम्हाला दाखवतो. 15 मिनिटचा आपण जर चार्ट ओपन केलं तर मार्केट काय करतंय. मार्केट पहिले अपसाइडला गेला, तिथून साइडवेज झालं, नंतर खाली आलं, डाऊन ट्रेंडला आलं. हा त्याचा जिथून अप ट्रेंड चालू झाला होता तिथून एक सपोर्ट आपण ड्रॉ केला. सेम आपण 5 मिनिट वर आलो. 30 डिसेंबरचा चार्ट 13 डिसेंबरचा चार्ट. ग्रीन कॅन्डल हॅमर कॅन्डल तयार झाली. हॅमर कॅन्डल नंतर एक बुलिश कॅन्डल तयार झाली, त्याच्यावर क्लोज झाली. सिंपल लाईन मुव्हिंग एव्हरेजच्या इथून आपण एंट्री बनली. हा आपला एवढा टार्गेट आणि आपला एवढा स्टॉप लॉस. त्यानंतर 16 डिसेंबरच्या चार्टवर 16 डिसेंबरच्या चार्टवर हा आपला डाऊन ट्रेंड नंतर एक हॅमर कॅन्डल झाली. हॅमर कॅन्डलचा आता इथे कोणता सपोर्ट नाहीये. सपोर्ट हा हॅमर कॅन्डलने कोणता सपोर्ट घेतला तरी 16 डिसेंबरची कॅन्डल चा लो. त्यानंतर मार्केट अपसाइडला गेल्यानंतर परत डाऊन ट्रेंडला आलं. इथून त्या कॅन्डलने ची वाट बघितली, त्या कॅन्डलच्या वर आपली एंट्री आणि हॅमर कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस. मार्केट कशा प्रकारे वर गेलेलं आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.